खेटरी येथे घरकुल योजनेत नाव टाकण्यासाठी गावाचा प्रतिनिधित्व करणाऱ्या दलालाकडून 500 रुपयांची लूट। ग्रामपंचायत सदस्याचे नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन। पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खेटरी येथे घरकुल लाभार्थ्यांची नवीन यादी तयार करण्यात आली आहे। मात्र या यादीत नाव नसलेल्या नागरिकांचा गैरफायदा घेत गावाचा प्रतिनिधित्व करणारा दलाल त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फॉर्म भरून नाव समाविष्ट करून देण्याच्या नावाखाली प्रति नागरिक 500 रुपयांची सर्रास लूट सुरू आहे। एवढेच नव्हे तर या दलालाने आता एक नवी शक्कल लढवली असून ज्या नागरिकांची नावे आधीच यादीत आहेत त्यांना तुमचे घरकुल पहिल्याच टप्प्यात मंजूर करून देतो असे आमिष दाखवून 500 ते 1000 रुपये उकळले जात आहेत। पंचायत समिती व स्थानिक प्रतिनिधींचे आवाहन। या सर्व प्रकारावर पंचायत समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे की घरकुल यादीत नाव टाकण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही दलालाला पैसे देण्याची अजिबात गरज नाही। नागरिकांनी आपले फॉर्म भरून थेट ग्रामसेवकाकडे सचिवाकडे जमा करावेत। हे काम पूर्णपणे मोफत केले जाते। ग्रामपंचायत सदस्य शेख साजिद यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। कोणत्याही लुचाटखोर दलालाच्या आमिषाला बळी पडू नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका। ज्या नागरिकांनी दलालाला पैसे दिले असतील त्यांनी ते तातडीने परत मागावेत। संध्याकाळच्या विशेष भागात पहा, तलाठ्यांच्या हाताखाली काम करणारा शिरपूर येथील तो गंजा दलाल नेमका कोण? खेटरीतील या रॅकेटचा पर्दाफाश करणारा पुढील विशेष भाग आज संध्याकाळी नक्की पहा। आपल्या जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।